आपण वेक्टर चॅप्टरला स्टडी करायला सुरुवात केलेली आहे. आज आपण लेक्चर 5 हे पाहणार आहोत. तर या लेक्चर 5 मध्ये काय शिकणार आहोत ते बघू. लेट अस स्टडी product of vectors, angle between two vectors, scalar product of two vector, projections, direction angle and direction cosine, direction ratio, and last is relation between direction ratio and direction cosine. See here, first the product of vectors. The product of two vectors is defined in two different ways. One form of product result in a scalar quantity while other form gives a vector quantity. बघा, प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर हे दोन पद्धतीने घेतलं जातं, दोन वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. पहिलं आहे स्केलर क्वांटिटीने आणि दुसरं आहे वेक्टर क्वांटिटी. तर मग त्यांचं आपण जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन बघू काय आहे ते. तर अँगल बिटवीन टू वेक्टर, सपोज when two non-zero vectors a and b, therefore a is not equal to 0 and b is not equal to 0, therefore it is a non-zero vector, are placed such there that their initial point coincide. They form an angle theta of measure theta is greater than equal to 0, less than equal to pi. Angle between a vector and b vector is also denoted by like this: a vector angle b vector. The angle between the collinear vector is 0 because initial ray and terminal ray are coincide. Therefore, this angle is 0. If they point in the same direction, and pi if they are opposite direction. म्हणजे त्यांच्यातला अँगल हा जर 0 असेल, दोन वेक्टर हे जर कोलिनियर असतील तर त्यांच्यातला अँगल 0 असतो आणि ते एका सेम डायरेक्शनला असतात. आणि दुसरी केस आहे की त्यांच्यातला अँगल जर पाय अँगल असेल तर ते दोघं अपोजिट वेक्टर असतात. त्यानंतर हे स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर. स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर ए अँड बी इज डिनोटेड बाय ए वेक्टर डॉट बी वेक्टर. बघा, दोन वेक्टरचा आपण स्केलर प्रॉडक्ट घेतला. दोन वेक्टर हे काय आहेत? नॉन झिरो वेक्टर आहेत. त्यांचा स्केलर प्रॉडक्ट ए वेक्टर डॉट बी वेक्टर, याला रीड करायचं असेल तर ए वेक्टर डॉट बी वेक्टर अँड इज डिफाइंड ॲज ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर cos theta, where theta is the angle between a vector and b vector. Therefore, the dot product is a real number. That is, it is a scalar. म्हणजे हा डॉट प्रॉडक्ट हा रियल नंबर आहे, म्हणून आपण त्याला स्केलर म्हणतो. फॉर दिस रिझन द डॉट प्रॉडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलर प्रॉडक्ट. म्हणजे ह्या डॉट प्रॉडक्टलाच स्केलर प्रॉडक्ट म्हणतात दोन वेक्टरचा. पण यांच्यावरच्या काही नोट्स आहेत, तर त्या नोट्स काय आहेत ते आपण बघू. फर्स्ट नोट: इफ आयदर ए इक्वल टू 0, ए वेक्टर इक्वल टू 0 और बी वेक्टर इक्वल टू 0, म्हणजे दोघांपैकी एक तर बी वेक्टर इक्वल टू 0 असेल किंवा ए वेक्टर इक्वल टू 0 असेल, देन थीटा इज नॉट डिफाइंड अँड इन दिस केस वी डिफाइंड ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू 0 वेक्टर. बघा, इथं ए वेक्टर आणि बी वेक्टर या दोघांपैकी जर एक 0 वेक्टर असेल तर त्यांचा स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो. Second case, second note: if theta equal to 0, then the dot product is like this, or scalar product is like this: a vector dot b vector equal to magnitude of a vector multiplied by magnitude of b vector cos 0 degree. Then cos 0 is 1. Therefore, a vector dot b vector equal to magnitude of a vector magnitude of b vector. आता ही मॅग्निट्यूड ऑफ बी ए वेक्टर आणि मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इथं नुसतं ए आणि बी जरी लिहिला तरी चालतो. इन अ पर्टिक्युलर केस सेम वेक्टर इट स्केलर प्रॉडक्ट इज लाईक दिस. म्हणजे सारखे वेक्टर असतील दोघं. बघा, इथं ए वेक्टर डॉट ए वेक्टर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर स्क्वेअर ॲज थीटा इक्वल टू 0. थर्ड नोट्स: इफ थीटा इक्वल टू पाय, देन द स्केलर प्रॉडक्ट इज लाईक दिस: cos pi is 0, cos pi is -1, therefore a vector dot b vector is minus magnitude of a vector
multiplied by magnitude of B vector. Fourth case, if A vector and B vector are perpendicular or orthogonal and perpendicular, one is the same, then theta equal to pi by 2. हे दोन व्हेक्टर हे परपेंडिक्युलर असतील किंवा ऑर्थोगोनल असतील तर त्यांच्यातला अँगल हा 90 डिग्री असतो. पण 90 डिग्री असेल तर त्यांचा स्केलर प्रॉडक्ट काय असतो बघा. कॉन्व्हर्सली इफ ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू 0, then either A vector equal to 0 or B vector equal to 0 or theta equal to pi by 2. म्हणजे A vector equal to 0 असेल किंवा B vector equal to 0 असेल किंवा theta equal to pi by 2 असेल तर स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट हा A vector डॉट B vector equal to 0 येतो. त्यानंतर अपोजिट असतील बघा, इथं ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू बी वेक्टर डॉट ए वेक्टर, म्हणजे इथं कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ स्केलर प्रॉडक्ट इज ओबे. म्हणजे इथं कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे यांचा स्क्रम जरी बदलला तरी त्यांचा प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट बदलत नाही किंवा डॉट प्रॉडक्ट बदलत नाही. म्हणून स्केलर प्रॉडक्ट और डॉट प्रॉडक्ट इज अ कॉम्युटेटिव्हिटी. फिफ्थ नोट, डॉट प्रॉडक्ट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर वेक्टर ॲडिशन. म्हणजे डॉट प्रॉडक्ट जो घेतो आपण तो डिस्ट्रीब्युटिव्ह हे ओव्हर वेक्टर ॲडिशन. इफ 3 वेक्टर्स ए बी सी आर एनी 3 वेक्टर्स, देन ए वेक्टर डॉट बी वेक्टर प्लस सी वेक्टर इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर प्लस ए वेक्टर डॉट सी वेक्टर. Now the 6 notes, if A vector and B vectors are vectors and M and N are scalar, then MA vector dot NB vector equal to MN. MN is a scalar and A vector dot B vector. This is a scalar product. किंवा स्केलर सेकंड नोट मध्ये 6 नोट मध्ये सेकंड काय आहे की स्केलर मल्टिप्लाइड बाय वेक्टर मल्टिप्लाइड डॉट बी वेक्टर इक्वल टू एम ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू ए वेक्टर डॉट एम बी वेक्टर, लाइक दिस. 7 case, magnitude of A vector dot B vector is less than equal to A magnitude of A vector magnitude of B vector. म्हणजे स्केलर प्रॉडक्टची मॅग्निट्यूड ही लहान असते किंवा बरोबर असते मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर आणि मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं कौची स्क्वाज इनइक्वॅलिटी, म्हणजे त्याला कौची क्वाड्स इक्वॅलिटी म्हणतात. त्यानंतर हे नेक्स्ट पॉइंट, अँगल बिटवीन द 2 वेक्टर. आता 2 वेक्टर मधला अँगल आपल्याला डिफाईन करायचा आहे. मग अँगल इथं थिटा जर असेल 2 वेक्टर मधला तर थिटाची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी किंवा 0 आणि पाय किंवा पाय पेक्षा लहान असेल तर 2 वेक्टर हे नॉन झिरो वेक्टर असतील तर ए वेक्टर अँड बी वेक्टर इज गिवन बाय cos theta equal to A vector dot B vector divided by magnitude of A vector and magnitude of B vector. This is the angle defined in a 2 vector. Therefore, cos theta means theta equal to cos inverse A vector dot B vector divided by magnitude of A vector dot A vector multiplied by B vector. Now, by finding the angle between the 2 vector, the notes is arises here. The first note, the angle is greater than equal to 0 less than pi by 2. Then cos theta, this angle is greater than 0, that is A vector dot B means dot product and scalar product is greater than 0, like this. Second case, if theta equal to pi by 2, then A vector dot B vector divided by magnitude of A vector magnitude of B vector equal to 0. Here cos theta is missing here. Cos theta means cos pi by 2 means 0. Therefore, this ratio is 0. Therefore, A vector dot B vector equal to 0. Third case, theta is greater than pi by 2 less than equal to pi. Then cos theta is less than 0 and then the scalar product is A vector dot B vector is less than 0. त्यानंतर फोर्थ नोट, इन अ पर्टिक्युलर स्केलर प्रॉडक्ट ऑफ आय जे के वेक्टर्स आर. आता बघा इथं स्केलर प्रॉडक्ट घ्यायचं आहे. हे आय जे के हे युनिट वेक्टर आहेत, त्यांच्या डोक्यावर कॅप दाखवलेली आपण. मग इथं युनिट वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घेतला किंवा स्केलर प्रॉडक्ट घेतला, सेम युनिट वेक्टर इट अ स्केलर प्रॉडक्ट इज इक्वल टू 1. म्हणजे सारखे युनिट वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट हा 1 असतो आणि डिफरंट युनिट वेक्टर इट डॉट प्रॉडक्ट और स्केलर प्रॉडक्ट इज 0.
ते डिफरंट असतील डॉट प्रॉडक्ट युनिट व्हेक्टरचे तर ते 0 असतो आणि सेम असेल तर तो 1 असतो. द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर म्हणजे हे स्केलर प्रॉडक्ट आहेत दोन व्हेक्टरचे, म्हणजे व्हेक्टर म्हणजे हे युनिट व्हेक्टर आहे. मग इथं स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर घ्यायचे असतील तर ए व्हेक्टर आणि बी व्हेक्टर यांचा स्केलर प्रॉडक्ट घ्यायचा. ए व्हेक्टर डॉट बी व्हेक्टर, हा ए व्हेक्टर आणि हा बी व्हेक्टर, तर यांचा a1 i dot b1 i dot I is 1, therefore a1 b1, there a1 I multiplied by b2 j, I dot j is 0, I dot k is 0, therefore next we need not be required, we take the dot product. Now second, a2j multiplied by b1 I, j dot I is 0, j dot j is 1, therefore a2 b2, a3 b3, like this. This is the dot product or scalar product of two vector. Then theta, cos theta equal to a vector dot b vector divided by magnitude of a, magnitude of b. आता इथं ए वेक्टर डॉट बी वेक्टर यांचा स्केलर प्रॉडक्ट आलेला आहे, आपण तो टाकला आहे. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर, ह्या ए वेक्टरची मॅग्निट्यूड काढायची असेल तर मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस बी a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर, लाईक दिस. त्याच पद्धतीने बी वेक्टरची मॅग्निट्यूड काढलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, प्रोजेक्शन्स पी क्यू अँड पी आर रिप्रेझेंट द वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर with the same initial point P. If M is the foot of perpendicular from R to the line containing PQ vector, then P magnitude of PS vector is called a scalar projection of B vector on A vector, which can think of it is a shadow of B vector on A vector. म्हणजे B vector ची shadow ही A vector वरती आहे. When a sun is in overhead, scalar projection of B vector on A vector is magnitude of PS equal to magnitude of B vector cos theta equal to magnitude of A vector magnitude of B vector cos theta divided by magnitude of A vector. मग स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी व्हेक्टर ऑन ए व्हेक्टर म्हणजे इथं बी व्हेक्टरची प्रोजेक्शन ए व्हेक्टरवर असेल तर ए व्हेक्टर डॉट बी व्हेक्टर स्केलर प्रॉडक्ट डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए व्हेक्टर. त्यानंतर वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी वेक्टर ऑन ए वेक्टर इज पी एस वेक्टर इक्वल टू पी एस वेक्टर ए युनिट वेक्टर वेअर ए इज द युनिट वेक्टर अलॉंग ए. म्हणून ह्या पद्धतीने आपण त्याची वेक्टर प्रोजेक्शन काढू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, द डायरेक्शन अँगल अँड डायरेक्शन कोसाइन. आता डायरेक्शन अँगल आणि डायरेक्शन कोसाइन काय असतात? द डायरेक्शन अँगल ऑफ नॉन झिरो वेक्टर ए अँड द अँगल अल्फा बीटा अँड गॅमा. हिअर the angle alpha beta gamma is belongs to 0 to pi, is a closed interval that A makes with the positive x, y and z axis respectively. These angle completely determined the direction of vector A vector and the cosine of this direction angle. आता हा डायरेक्शन वेक्टर आहे म्हणून त्याचं डायरेक्शन द कोसाइन ऑफ दिस डायरेक्शन अँगल दॅट इज कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, हे डायरेक्शन कोसाइन घेतले आपण. आता इथं डायरेक्शन अँगल झालेत बघा, अल्फा बीटा आणि गॅमा आर कॉल्ड द डायरेक्शन कोसाइन, अब्रिव्हिएटेड ॲज DCS. म्हणजे डायरेक्शन कोसाइन असतील तर त्याला DCS म्हणायचं. ऑफ वेक्टर ए अँड अल्फा इज द अँगल बिटवीन आय युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस अँड ए वेक्टर इज position vector like this, then cos alpha equal to like this. Similarly cos beta cos gamma हे आपल्याला काढता येतील. मग मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर ती पण काढलेली आहे. बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग वी गेट cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू a1 स्क्वेअर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर. तर हे सर्व केले आपण तर हे पूर्ण यांची खाली मॅग्निट्यूड आली म्हटल्यानंतर हे स्क्वेअर आलेत. तर a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. आता इथं a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर म्हणजे काय? a1 म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा, a2 स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर बीटा आणि a3 स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर गॅमा. आणि मॅग्निट्यूड ऑफ ए जे हा युनिट वेक्टर आहे त्याचा स्क्वेअर केला तर तो 1 येतो. त्या पद्धतीने ए वेक्टर हा ह्या पद्धतीने प्रोजेक्शन वेक्टर दिलेला आहे.
त्यानंतर ए वेक्टर कॉस अल्फा आय प्लस ए वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर कॉस बीटा जे प्लस मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर कॉस गॅमा के लाईक दिस. म्हणून त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला ह्या पद्धतीने भेटणार आहे. शेवटी ए वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज अ युनिट वेक्टर ए. हा युनिट वेक्टर आहे, त्याच्याऐवजी हा युनिट वेक्टर टाकलेला आहे. बघा इथं दाखवलेले आहेत. हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल तर एक्स ॲक्सिस अलॉंग ए वेक्टर ए वन वेक्टर, वाय ॲक्सिस अलॉंग ए टू वेक्टर आणि झेड ॲक्सिस अलॉंग ए थ्री वेक्टर. मग हा एक्स ॲक्सिसशी केलेला कोन हा अल्फा असेल तर याला डायरेक्शन अँगल म्हणायचं. हे वाय ॲक्सिसशी असेल तर त्याला डायरेक्शन अँगल इज बीटा आणि झेड ॲक्सिसशी असेल तर त्याला गॅमा म्हणायचं. मग एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस यांचे आपण अँगल काढलेले आहेत. which means that the direction cosine of a vector are component of unit vector in the direction of a vector. या a vector ची डायरेक्शन आहे. Next, direction cosine of any line along a vector A has the same direction cosine as that of a vector. The direction cosine and direction cosines of a vector has the same direction cosine as that of vector. कसे आहेत ते आपण घेऊ. डायरेक्शन कोसाइन्स आर जनरली डिनोटेड बाय. आता डायरेक्शन कोसाइन कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा हे डिनोट करायचे असतील तर एल एम एन ने डिनोट करतो आपण. म्हणून एल इक्वल टू कॉस अल्फा, एम इक्वल टू कॉस बीटा आणि एन इक्वल टू कॉस गॅमा. ॲज अ युनिट वेक्टर अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस आर आय जे के. म्हणजे एक्स वाय झेड ॲक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर असतील देन आय मेक्स द डायरेक्शन अँगल. आता आय हा एक्स ॲक्सिसचा अलॉंग आहेत म्हणून हा डायरेक्शन अँगल काय मेक करणार आहे 0 पाय बाय टू. सो इट डायरेक्शन कोसाइन्स आर. आता याचे डायरेक्शन कोसाइन काढायचे असतील तर कॉस 0 कॉस पाय बाय टू अँड कॉस पाय बाय टू. मग कॉस पाय बाय टू काय आहे कॉस 0 इज 1 कॉस पाय बाय टू 0 कॉस पाय बाय टू 0. सिमिलरली डायरेक्शन कोसाइन ऑफ वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. आता हा एक्स ॲक्सिसचा डायरेक्शन कोसाइन आहे तर वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसचा डायरेक्शन कोसाइन बघा कॉस 0 कॉस पाय बाय टू कॉस पाय बाय टू म्हणजे कॉस 0 1 असतो आणि इथं कॉस 0 1 म्हणून हा डायरेक्शन कोसाइन झेड ॲक्सिस आणि डायरेक्शन कोसाइन वाय ॲक्सिस आहे रिस्पेक्टिव्हली. मग इथं लेट ओ एल वेक्टर अँड ओ एल डॅश वेक्टर विथ अ वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ लाईन एल एल डॅश इफ अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल OL vector, then the direction angle of OL dash vector are pi minus alpha, pi minus beta and pi minus gamma like this. बघा इथं या फिगरवरनं आपल्याला सांगता येईल. फिगरवरनं सांगण्याच्या अगोदर इथं बघा मायनस कॉस अल्फा मायनस कॉस बीटा मायनस कॉस गॅमा दॅट इज मायनस एल मायनस एम मायनस एम. देअरफॉर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल एल डॅश आर सेम ॲज दॅट ऑफ द वेक्टर OL vector or OL dash vector in the direction of line L dash either L M N or minus M minus L minus M and minus N. These are the direction cosine. As आता आपण मगाशी थेरी मध्ये पाहिलं की cos square alpha plus cos square beta plus cos square gamma equal to 1 आहे. म्हणून इथं cos alpha म्हणजे डायरेक्शन कोसाइन त्याला डिनोट केलं L, याला M आणि याला N म्हणून L square plus M square plus N equal to 1. This square of sum of direction cosines is equal to 1. Now the next direction ratio. Any three numbers which are proportional to the direction cosine of a line are called as direction ratio. जे कुठलेही 3 नंबर हे प्रपोर्शनल असतील डायरेक्शन कोसाइनला. डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय एल एम एन ला हे प्रपोर्शनल असतील 3 नंबर. आता ते 3 नंबर कोणते आहेत किंवा डायरेक्शन रेशो असतील तर त्याला DRS म्हणतात आणि डायरेक्शन कोसाइन असतील तर त्याला DCS म्हणतात. मग हे DRS जे असतील ऑफ द लाईन जनरली द डायरेक्शन रेशो आर डिनोटेड बाय ABC. डायरेक्शन रेशो हे ABC ने डिनोट करतो आणि डायरेक्शन कोसाइन हे LMN ने डिनोट करतो. मग हे डायरेक्शन रेशो असतील तर इफ LMN आर द डायरेक्शन कोसाइन अँड ABC आर डायरेक्शन रेशो देन A डिवाइड बाय L म्हणजे यांचा रेशो प्रपोर्शनल आहेत म्हणून काय A डिवाइड बाय L इक्वल टू लॅमडा, B डिवाइड बाय M इक्वल टू लॅमडा. म्हणजे त्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे की A इक्वल टू लॅमडा L प्लस B इक्वल टू लॅमडा M C इक्वल टू लॅमडा N फॉर लॅमडा बिलॉंग्स टू रिअल नंबर. म्हणजे लॅमडा हा रिअल नंबर घेतलेला आहे.
बघा ही डायरेक्टेड लाईन आहे एल एल डॅश आणि एल एल डॅश या दोन डायरेक्टेड लाईन आहेत आणि हा डायरेक्टेड व्हेक्टर आहे. तर ही डायरेक्टेड व्हेक्टर या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला अँगल करतो अल्फा, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला करतो बीटा आणि पॉझिटिव्ह झेड ॲक्सिसला करतो गॅमा. सेम एल एल डॅश हे जे डायरेक्टेड व्हेक्टर आहे त्याचे जे अँगल आहेत तेच ह्या लाईनशी रिलेटेड अँगल आहेत, बिकॉज द लाईन्स इज इन स्पेस, म्हणजे ही स्पेसमध्ये आहे आणि हा डायरेक्टेड व्हेक्टर जो आहे हा ओरिजिन मधून पास झालाय. म्हणून बिकॉज आता याचे जे अँगल आहेत डायरेक्टेड अँगल जे आहेत तेच ह्या लाईनचे आहेत, कारण का लाईन आणि हा डायरेक्टेड व्हेक्टर हा दोघं पॅरलल आहेत किंवा कोलिनियर आहेत, म्हणून यांचे डायरेक्शन अँगल सेम आहेत. त्यानंतर एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल इफ डायरेक्शन कोसाइन ऑफ द लाईन, एखाद्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन दिलेले आहेत, देन 0 1 स्क्वेअर रूट ऑफ 3 और 0 स्क्वेअर रूट ऑफ 3 और 0 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 6 आर ऑल्सो डायरेक्शन रेशो ऑफ द सेम लाईन. हे डायरेक्शन कोसाइन असतील तर हे डायरेक्शन रेशो आहेत त्यांचे, हे ए बी सी या पद्धतीने. नोट अ लाईन हॅज इन्फानाइटली मेनी डायरेक्शन रेशो बट युनिक डायरेक्शन कोसाइन. हे एखाद्या लाईनला इन्फानाइट मेनी डायरेक्शन रेशो असतील परंतु ही युनिक डायरेक्शन कोसाइन असतात, तिला एकच डायरेक्शन कोसाइन असतो. त्यानंतर रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशो अँड डायरेक्शन कोसाइन काय आहे दोघांमध्ये रिलेशन. बघा कन्सिडर केलं आपण, हे डायरेक्शन रेशो आहेत ए बी सी अँड एल एम एन आर द डायरेक्शन कोसाइन. तर यांचा रेशो लिहायचा आपल्याला बाय द डेफिनेशन ऑफ डी आर एस. आता डी आर एस म्हणजे डायरेक्शन रेशोची डेफिनेशन काय आहे की एनी 3 नंबर इज अ प्रोपोर्शनल टू द डायरेक्शन कोसाइन. जे कुठलेही 3 नंबर आहेत तर ते 3 नंबर आपण घेतले होते ए बी सी, तर यांचा रेशो हा प्रोपोर्शनल जर असतील तर त्यांना आपण डायरेक्शन रेशो म्हणायचं आणि तो लॅम्बडा आहे, आपण असं कन्सिडर केलं. म्हणून एल इक्वल टू ए लॅम्बडा, एम इक्वल टू बी लॅम्बडा आणि एन इक्वल टू सी लॅम्बडा. बट एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आपण बघितली. मग इथं एल एम एनच्या किमती टाकायच्या आणि याला सिम्प्लिफाय करायचं. लॅम्बडा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू 1. तर लॅम्बडा इक्वल टू हा इकडे आलेत ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर खाली, त्याचा स्क्वेअर रूट केला तर प्लस मायनस 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बट व्हॉट इज लॅम्बडा. आता इथं लॅम्बडा म्हणजे काय आहे, तर लॅम्बडा म्हणजे इथं आपल्याला काढता येईल लॅम्बडा इक्वल टू एल डिवाइड बाय एम. बघा लॅम्बडा म्हणजे काय, एल डिवाइड बाय ए. तर इथं टाकला आपण एल डिवाइड बाय ए, हा डिवाइड इकडे त्यांना मल्टिप्लाय झाला. हा पहिला डायरेक्शन कोसाइन आणि हे ए बी सी हे डायरेक्शन रेशो, म्हणून हे रिलेशन आहेत, रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन अँड डायरेक्शन रेशो. त्याच पद्धतीने सेकंड एम डिवाइड बाय बी इक्वल टू लॅम्बडा, इथं टाकला लॅम्बडा ऐवजी, तर एम डिवाइड बाय बी, बी डिवाइड होता इकडे मल्टिप्लाइड झाला. दिस इज द रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन अँड डायरेक्शन रेशो. सिमिलरली द नेक्स्ट एन डिवाइड बाय सी इक्वल टू लॅम्बडा, तर इथं लॅम्बडाची किंमत टाकली, सी डिवाइड होता इथं मल्टिप्लाइड झाला. हे सुद्धा रिलेशन आहे. हे रिलेशन महत्वाचे आहेत. इथं एक इक्वेशन आहे बघा, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 0. द सम ऑफ डायरेक्शन कोसाइन, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायरेक्शन कोसाइन इज इक्वल टू 1. आणि हे रिलेशन आहेत, हे रिलेशन लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला लागणार आहे गोष्टी. तर डायरेक्शन कोसाइन आणि डायरेक्शन रेशो कोणत्या अक्षराने डिनोट करतो ते सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर note that direction cosines are similar to the definition of unit vector, that is x vector equal to, हे त्याचे पोझिशन वेक्टर दिलेले आहेत, त्याचे डायरेक्शन रेशोज काय आहेत, x युनिट वेक्टर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ एक्स वेक्टर डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ एक्स वेक्टर इक्वल टू प्लस मायनस हा एक्स वेक्टर डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ एक्स वेक्टर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. द युनिट वेक्टर ECS अलॉंग एक्स वेक्टर या पद्धतीने. त्यानंतर हे प्रॉब्लेम हे सेकंड, फर्स्ट प्रॉब्लेम झाला होता आपला, सेकंड प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा इफ ए वेक्टर बी वेक्टर, तर दोघांतला स्केलर प्रोडक्ट फाइंड करायचा. द अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर, द स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन डायरेक्शन ऑफ बी वेक्टर अँड द वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी वेक्टर ऑन ए वेक्टर. तर पहिला आपल्याला डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आहे, म्हणून ए वेक्टर आणि बी वेक्टर यांचे पोझिशन वेक्टर दिलेले आहेत. त्याच्यानंतर स्केलर प्रॉडक्ट
त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. आय डॉट आय 1, जे डॉट जे 1, के डॉट के 1 आणि आय डॉट जे 0. ह्या पद्धतीने आपण घेतलं तर स्केलर प्रॉडक्ट आपल्याला 18 भेटतो. त्यानंतर मॅग्निट्यूड. द मॅग्निट्यूड म्हणजे सेकंडमध्ये काय दिलं, द अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. ह्या दोघांमधला अँगल काढायचा असेल तर आपल्याला स्केलर प्रॉडक्ट माहिती आहे किंवा डॉट प्रॉडक्ट माहिती आहे. त्यानंतर आपण मॅग्निट्यूड काढायचे. मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर, तर ए वेक्टर दिलेला आहे, बी वेक्टरची मॅग्निट्यूड काढायची. Then angle between the a vector and b vector equal to cos theta equal to a vector dot b vector divided by magnitude of a vector magnitude of b vector 18 divided by 15. Square root of 15 multiplied by square root of 15 is 15. Therefore theta equal to cos inverse 18 divided by 15. The scalar projection of a vector in the direction of b vector. आता ही स्केलर प्रोजेक्शन आहे a vector in the direction of b vector आहे, म्हणून a vector dot b vector divided by magnitude of b. म्हणून इथं यांचं डॉट प्रॉडक्ट आलेला आहे तो टाकायचा आणि ते सॉल्व करायचं. फोर्थ नंबर, द वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी वेक्टर ऑफ ए वेक्टर. ए वेक्टर डॉट बी वेक्टर स्केलर प्रॉडक्ट मल्टिप्लाइड बाय ए वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर. हे टाकल्यानंतर किमती तुम्हाला द वेक्टर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर अलॉंग ए वेक्टर भेटेल. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे, इफ अ लाईन मेक अन अँगल 90, 60 अँड 30 डिग्री with the positive direction of x axis, y axis and z axis respectively, find the direction cosine. आता इथं डायरेक्शन कोसाइन आपल्याला फाइंड करायला सांगितलेले आहे आणि त्या लाईनने अँगल मेक केलेले आहेत पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. तर ते अँगल कोणते आहेत, 90, 60 आणि 30. म्हणजे इथं अल्फा इक्वल टू 90 डिग्री, बीटा इक्वल टू 60 डिग्री अँड गॅमा इक्वल टू 30 डिग्री. आर द डायरेक्टेड अँगल. डायरेक्शन अँगल असतील तर त्याच्यावरनं डायरेक्शन कोसाइन काढता येतील आपल्याला. लेट DCS ऑफ द लाईन LMN डायरेक्शन कोसाइन L इक्वल टू कॉस अल्फा म्हणजे कॉस 90 0, M कॉस 60 1 डिवाइड बाय 2 आणि कॉस 30 स्क्वेअर रूट ऑफ 3/2. म्हणून LMN R हे LMN आपल्याला 0 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 3 तर ती डायरेक्शन कोसाइन. त्यानंतर ए फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा फॉर विच द अँगल बिटवीन द वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर इज ॲप्टस. म्हणजे तो विशाल कोण आहे. तर आपल्याला लॅम्बडाची किंमत काढायची. पण वेक्टर दिलेले आहेत. इफ थीटा इज द अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर कॉस थीटा इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. इफ थीटा इज द ॲक्यूट अँगल ॲप्टस अँगल देन कॉस थीटा इज लेस दॅन 0. जे हा ॲप्टस अँगल असेल तर तो लेस दॅन असतो. म्हणून इथं ही कंडिशन दिलेली आहे, आपण मग घेतलेले आहे. तर इथे कंडिशन टाकायची आणि लॅम्बडाची किंमत काढायची. बघा 14 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 7 लॅम्बडा लेस दॅन 0. म्हणून इथं लॅम्बडाची किंमत काय आली, ग्रेटर दॅन 0 लेस दॅन पाय.